हॅलो नमस्कार राम राम मंडळी. तर मी गौरी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. मी आणि भाऊ चाललो होतं गबऱ्याच्या घरी जेवायला. तर गबरे आला होता आम्हाला न्यायला. तर बघा कसा इंस्टाग्राम बघतोय. मग काय चाललो रस्त्याने, तर इकडे घरी पोचलो नाही तर आम्हाला बघून सोनीनं लगेच वडणी घेतली. बघा किती लाज होते आम्हाला. आणि इकडं नानींचं काहीतरी काम चालू होतं ना आमची चंपी बघा ती शांत बसली होती. इकडं सोनी करीत होती भाजी. मग काय तिने पटपट भाजी केली, पीठ वगैरे मळून ठेवलं होतं. मग काय इकडं नानीने शेंगदाण्याचा कूट बारीक करून गुळ कापीत होत्या नानी. इकडं गबऱ्या गेला होता दूध काढायला, का तर बकरं जास्त वेवत होती, त्यांना जास्त भूक लागली होती. मग काय गबऱ्याने पटापट दूध काढलं, दूध आणलं, मग बाटलीत भरलं, मग केली एका एका बकऱ्याला पाजायला सुरुवात. बाटलीचं झाकण वगैरे बसवलं पॅक, का तर ते बकऱ्या ढोसा देतात मग ते निघून येते. मग बघा कशी दूध प्यायला, आणि त्याच्या बाजूचं बघा किती धडपड करते त्याला दूध प्यायचं. तर मग काय दुसऱ्या बी बकऱ्याला पाजायला घेतलं, ते बघा किती क्यूट दिसतंय. तुमच्याकडं पण बकऱ्या आहेत का कमेंटमध्ये नक्की सांगा. मग काय त्या 2 बकऱ्यांना पाजून झालं, मग दुसऱ्या 2 बकऱ्यांना पाजायचं होतं. मग परत बाटली भरली आणि मग त्यांना पण पाजायला सुरुवात केली. तर इकडं सोनी चपात्या करीत होते, तरी बी बघा किती लाजते राव, एवढं कोणी लाजतं का. मग काय इकडं गबऱ्याला बी सुट्टी नाही, इकडं लगेच गुळ कापायला बसवलं होतं त्याला. कसं आहे आमचा गबऱ्या, कामाचं आहे का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. मग काय फायनली आमचं जेवण तयार झालं, जेवलं वगैरे ना आम्ही गेलो घरी. व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.